नमस्कार मित्रांनो, प्रवीण विटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे। मित्रांनो, आपण सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही संस्था चालू केलेली आहे। मागीलच काही आपण सुरक्षा रक्षकांना आव्हान केलं होतं की आपल्या सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमध्ये आपल्याला जर अनुदान करायचं असेल तर आपला हा QR कोड आहे। हा QR कोडच्या माध्यमातून आपण Google पे, फोन पे या माध्यमातून आपण आपल्या संस्थेला मदत करू शकता किंवा हा माझा संपर्क क्रमांक आहे। हा WhatsAppवरती तुम्ही हा जर नंबर पाहिला तर हा WhatsAppला सुद्धा आहे। Google पे, फोन पे, तुमचं Paytm जे काय असेल तर त्याला आपला हा नंबर आहे। या नंबरद्वारे सुद्धा आपण आपली जी काही सेवा करायची असेल, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, जी काही सेवा करायची असेल तर त्या आपण सेवा करू शकता। त्या सेवा आपल्याला करायच्या या महिन्यामध्ये आपण आपल्या संस्थेमार्फत ज्या मुलांना जे शाळेमध्ये आता आहेत, गावपाड्यामध्ये जी शाळा आहेत त्या शाळेमध्ये त्या मुलांना वह्या वाटप करायच्या आहेत, वह्या पुस्तकं जे असतात ते वाटप करायचे आहेत। आणि त्याकरता आपल्याला सुरक्षा रक्षकांना आपण अनुदान करण्याकरता आव्हान केलं होतं। त्याचे बरेचसे सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा रक्षक नसलेले सुद्धा त्यांचे मित्रपरिवाराने त्यांच्या फॅमिलीमधले मेंबर्ससुद्धा आपल्याला अनुदान करतायत। आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी घ्या आणि त्याचा जो आनंद आहे, ज्यावेळेस आपण हे वह्या पुस्तक वाटप करू त्याचा जो आनंद आहे तो आपल्या सुरक्षा रक्षकांना गगनात मावना असा आनंद आहे। ही सेवा आहे, ही सेवा करावी। जरूर सर्वांनी ह्याच्यामध्ये सहभाग करा। आपल्या मित्रपरिवारांना सुद्धा सहभाग घ्यायला सांगा आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण सेवा करा मित्रांनो। चला मित्रांनो, आपण जाऊया आपल्या विषयाकडे। आपला जो विषय आहे तो 16 तारखेला येणारे जे 16 जून 2024 रविवारचा दिवस आहे। सायंकाळी 4 वाजता आगरी कोळी समाज हॉल शहापूर या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना आपण एक मेळावा आयोजित केलेला आहे। सुरक्षा रक्षकांनीच हा मेळावा आयोजित केलेला आहे। संपूर्ण आपले जे मुंबईमधले आणि मुंबई इतर उपनगरातले आपले जे सुरक्षा रक्षक आहेत त्या सुरक्षा रक्षकांनी हा मेळावा आयोजित केला आहे। हा मंथन मेळावा आहे। हा मेळाव्यामध्ये जो विषय आहे तो सुरक्षा रक्षकांचा विषय असा आहे मित्रांनो की युनिफॉर्म। आणि आत्ता खरी बदल युनिफॉर्ममध्ये जर हवे असेल तर आपल्याला 16 तारखेला त्या ठिकाणी आलंच पाहिजे। कारण आत्ताची जी जरूरत आहे, का जरूरत आहे मित्रांनो, मी मागील व्हिडिओमध्ये ते सुद्धा स्पष्टीकरण केले। आता पहा, सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जे काही कपडा आपण मागवला जातो आणि ते युनिफॉर्मसाठी आपल्याला शिलाई करण्यासाठी पाठवलं जातो आणि युनिफॉर्म आपल्याला शिवून मिळतो, तो आता संपलेला आहे सर्व काही। आणि ते नवीन टेंडर वगैरे सर्व आता सुरक्षा रक्षक मंडळ काढतील। हीच ती वेळ आहे मित्रांनो। ह्याच त्या वेळेमध्ये आपल्याला हे सर्व काय करून घ्यायचे आहे। ही एक संधी आहे। आणि दुसरी एक संधी आहे की आता येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपल्या आमदारकीचं म्हणजे आपण विधानसभेची जी आपली निवडणूक आहे ती निवडणूक येऊन ठपलेली आहे। आत्ताच निवडणूक झालेल्या आहेत, त्याचं सर्व तुम्ही पाहिलंच असेल। आणि ही एक आपल्याला सुवर्ण संधी आहे। महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री यामध्ये नक्कीच विचार करतील आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या सर्व काही गोष्टी आहेत तिथपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे। आपला आवाज जर पोहोचवायचा असेल तर आपली ताकद हीच आपली आवाज आहे। आणि त्यांच्यापर्यंत जर पोहोचवायचं असेल तर ते हा आवाज जो आहे तो 16 तारखेला आपल्याला उंचवायचा आहे। हा आवाज आपल्याला 16 तारखेला घेऊन यायचा आहे। हा मेळावा आहे। या मेळाव्यामध्ये सुरक्षा रक्षक भरभरून सुरक्षा रक्षक यावेत। बरेचसे सुरक्षा रक्षक फोन करतायत की कशा पद्धतीने आम्हाला यायचं आहे, मार्ग कसा आहे ते आम्हाला सांगा। मित्रांनो, जो माझा ग्रुप आहे आपला सुरक्षा रक्षक महाराष्ट्र हा म्हणून जो WhatsAppचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आपण लोकेशन शेअर करू। आपले जे हरडबंधू आहेत त्यांनासुद्धा मी सांगेन आणि योगेश डोले आहेत त्यांना पण सांगेन की त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात की तिथून आपल्या ग्रुपवरती जो लोकेशन असेल ते लोकेशन शेअर केलं तर त्या लोकेशनवरती आपल्याला पोचता येईल। बरेचसे सुरक्षा रक्षक म्हणाले की साहेब आम्हाला गाडीवरून टू व्हीलरवरून येता येईल का? हां, येता येईल, असं काही नाही आहे की तिथं येता येणार नाही असातला भाग नाही आहे। तुम्ही ट्रेनने येऊ शकता, बाईकने येऊ शकता, रिक्षाने येऊ शकता, 4 चाकी घेऊन येऊ शकता। आपले जेवढे मित्र आहेत त्या मित्रांना फोन करा मित्रांनो। तुमची गाडी जी आहे ते बुक करून ठेवा। आपण एकमेकांना सहाय्य करा, एकमेकांच्या मदतीने आपण त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। जर 4 चाकी गाडी असेल तर ते बसणारे जी लोक आहेत 4-5 लोक तुम्ही याल, त्यांनी शेअरिंग करा आणि जो काही इंधनाचा खर्च असेल
तो इंधनाचा खर्च वाटून घ्या, परंतु तिथपर्यंत पोचा, या ठिकाणी पोचलं पाहिजे. निमित्त मात्र किंवा कारण देऊन चालणार नाही मित्रांनो, की मेगा ब्लॉक झालेला आहे सर, मग मी कसं येऊ, मला यायचं होतं पण असं नाही. प्रत्येक युनिटमधल्या सुरक्षा रक्षकाने आता हे ठाण घ्या की माझ्या युनिटमधून ही 2-3 व्यक्ती जे आहेत ते सुट्टी आहे किंवा हे नाईट करून आहेत किंवा ह्यांना यायलाच पाहिजे, पाठवून द्या. प्रत्येक आस्थापनामधल्या सुरक्षा रक्षक पर्यवेक्षकांना आम्ही फोन करून त्या गोष्टी आत्ता सांगतोय आणि पोहोचण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. ज्या ज्या ठिकाणी आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, आपलं कल्याण असेल, शहापूर, बदलापूर, मुरबाड या भागातले तर सुरक्षा रक्षक येतीलच, पण मुंबईमधल्या ठाण्यामधले जे आहे आपले सुरक्षा रक्षक आहेत, ठाण्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी सुद्धा आम्हाला जे बोलले की आमचे सोनवणे साहेब असले, कांबळे साहेब असले, शिर्के साहेब हे सुद्धा म्हणाले की हां साहेब आम्ही नक्की येणार, आम्ही याला यायचंच आहे आणि हा विषय सगळ्यात जिव्हाळीचा विषय आहे. हा विषय जर मित्रांनो घ्यायचा असेल तर हा यायलाच पाहिजे. बऱ्याचशा संघटना प्रतिनिधी आहेत, त्यांनीसुद्धा आपल्याला रिस्पॉन्स दिला आहे की हां आम्हालाही जमलं तर आम्हीही त्या ठिकाणी उपस्थिती देऊ. प्रत्येक सुरक्षा रक्षक संघटना प्रतिनिधी आहेत, त्यांना व्हॉट्सअपद्वारे आपल्या सुरक्षा रक्षकांचा हा जो मेसेज आहे तो मेसेज त्यांना पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्या मेसेजचा फॉलोअप घेऊन संघटना प्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी आपलं प्रोत्साहन करण्याकरता किंवा मार्गदर्शन करण्याकरता नक्कीच येतील. परंतु हा सुरक्षा रक्षकाने आयोजित केलेला कार्यक्रम असल्याकारणाने सुरक्षा रक्षकानेच तिथे यायचं आहे आणि हा सुरक्षा रक्षकांचा मेळावा असल्या मित्रांनो, सुरक्षा रक्षक हाच एकमेव आहे जो हा युनिफॉर्म बदल करण्यामध्ये सहभागी घेणार आहे. तो सहभागी सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नक्कीच येणार. फक्त कमेंट्समध्ये आणि व्हॉट्सअप फेसबुकमध्ये मित्रांनो आपल्याला नाही चालायचं आहे, तर प्रत्यक्षात रस्त्यावरती उतरण्याची आता वेळ आहे आणि ते उतरल्यानंतरच आपल्याला कळेल की हां हे होणारी गरज आहे, ही होणारी आत्ताची काळाची जी गरज आहे ती होणार आणि होणार. का नाही होणार, हे होणारच आहे. त्याची कारणं जे काय आहेत ते मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेले आहेत. काय आत्ता येणाऱ्या घटकाला टॉपिक आपलं येऊन पोचलेलं आहे पुढे, ती घटका आहे, ह्या सर्व काही गोष्टी आहेत, योग सर्व काही जुळून आलेला आहे आणि होणार ह्या सर्व काही गोष्टी. हाच आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे, हाच आत्मविश्वास तुमच्यामध्ये असून त्या दिवशी आपल्याला 16 तारखेला जे आपले सुरक्षा रक्षक असतील त्यांना सर्वांना ही सर्व आनंदाची गोष्ट आहे. ती सर्वांना जो आत्मविश्वास भरलेला आहे की हां आता होणे आहे, आता मागे नाही हटायचं आहे, आता आपल्याला त्या ठिकाणी यायचं आहे. म्हणूनच 16 तारखेला यायचं आहे, नक्की यायचं आहे. सहकार्याने सर्वांनी मिळून यायचं आहे. आपल्या आसपास सुरक्षा रक्षकांना घेऊन यायचं आहे, आपल्या मित्रपरिवारांना घेऊन यायचं आहे. सांगती फक्त हा मीच येतोय, तू आला नाही, हा आला नाही, चला पुढे, चला रे गड्यानो चला, आपल्याला आता 16 तारखेला भेटायचं आहे शहापूरमध्ये. भेटूया मित्रांनो शहापूरमध्ये आपण सर्व सुरक्षा रक्षकांनी आणि नक्कीच या त्या ठिकाणी आलंच पाहिजे. सर्वांना हा मेसेज फॉरवर्ड करा, हा ग्रुपवरती मेसेज फॉरवर्ड करा, हा व्हिडिओ सर्वांच्यापर्यंत पोहोचवा की जेणेकरून आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांना माहिती होईल की हां 16 तारखेला आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. नाहीतर 16 तारखेचा कार्यक्रम आयोजित झाल्यानंतर मग हा व्हिडिओ काही लोक पाहतील आणि म्हणतील अहो मग ते कोणती 16 तारीख, असं व्हायला नको. 16 जून आपली जी येणारी तारीख आहे, येणाऱ्या 4 दिवसामध्येच आपल्याला भेटायचं आहे. म्हणूनच मित्रांनो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा फॉरवर्ड करा मेसेज, ग्रुपवरती मेसेज फॉरवर्ड करा आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना फोनद्वारे कन्फर्मेशन करून घ्या की हां आम्ही येतोय, 2 चाकी 4 चाकी 3 चाकी कसंही करून आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आणि पोहोचणारच. आनंदाची गोष्ट सर्वांच्यासाठी आहेच. हा जो उत्साह आहे तो उत्साह आपल्याला कमी होऊन द्यायचा नाही. आमचा तर उत्साह भरलेलाच आहे, माझे सहकारी जे आहेत त्यांच्यामध्ये भरलेले आहेत, आपल्यामध्ये सुद्धा हा उत्साह भरेल मित्रांनो. नक्कीच आणि नक्कीच या ठिकाणी यायचं आहे. मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.